आणि आज मल्याण माती मंदिर मध्ये पहिले आलेली शेवटी कमाल ही माझ्या जॅकीची आहे। अनिकेत पालवणकर हा माझा जॅकी आणि भावेश शेळके ही जी जोडी आहे माझ्याकडे, ह्यांचा माझ्यावर बैलांपेक्षा मला विश्वास आहे यांच्यावर। गाडी आज माझी रेषेवर पलटी झालेली आहे, तिकडे टनला गाडी सरळ करून भगवानासारखा अवतार कोणतरी असेल देवा शंकर भगवानाचा, तो पद्यात बसून गाडी माझी रेषेवर पहिली आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। आज मल्याण माती बंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती। त्यामध्ये आपले मुरुडकर बंधू काकांची गाडी अर्थातच एक नंबरची मानकरी जोड झाला, त्यासाठी खूप शुभेच्छा। खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे। तुम्हाला असं म्हणजे वाटलेलं होतं की आजची फायनल तुम्हीच मारा बोला? मला अशी खात्री होती, जेव्हा जेव्हा फायनल आलो, पहिल्या वेळेला 2 नंबर, दुसऱ्या वेळेला 2 नंबर आणि तिसऱ्या वेळेला पहिला नंबर, टोटल 16 सेमी फायनल आणि 3 फायनल। 3 फायनल हो, म्हणजे 2025-2026 ला 2025 म्हणजे मागच्या वर्षीपासून ते आजपर्यंत। मागच्या वर्षी टोटल 12 विनर फायनल आणि 13वी सेमी सॉरी 12 सेमी फायनल आणि 1 फायनल आणि ह्या वेळेला 2 सेमी फायनल आणि 2 फायनल। सेमी फायनल आणि 2 फायनल तुम्ही मारलेले। दोन्ही बैलांची नावं काय आहेत आपले? छब्या आणि बलमा। छब्या आणि बलमा। बैलांबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण की आज ते फायनलला धावतायत? आज आपल्याकडे असलेले 2 नंदी, एक अरेक छबे आणि बलमा। बाबराव खंडू मुरुडकर यांच्या नावाने गाडी चालते, खंडू मुरुडकर बंधू म्हणून। या वर्षी सीझन मध्ये सेमी फायनलला 3 वेळा नंबर मला, चिखली माती बंदर मध्ये 3रा नंबर आलाय, माझणे माती बंदर मध्ये 2रा नंबर आणि रोहा धनाकवडे तिथे पहिला नंबर आलाय। आणि आपल्यामध्ये टॉप टायमिंग दिला होता 3-9चा दिल्यामुळे टॉप टायमिंगला 2रा नंबरला आहे पावलामध्ये। आणि आज मल्याण माती मंदिर मध्ये पहिले आलेली शेवटी कमाल ही माझ्या जॅकीची आहे। अनिकेत पालवणकर हा माझा जॅकी आणि भावेश शेळके ही जी जोडी आहे माझ्याकडे, ह्यांचा माझ्यावर बैलांपेक्षा मला विश्वास आहे यांच्यावर। गाडी आज माझी रेषेवर पलटी झालेली आहे, तिकडे टनला गाडी सरळ करून भगवानासारखा अवतार कोणतरी असेल देवा शंकर भगवानाचा, तो पद्यात बसून गाडी माझी रेषेवर पहिली आलेली आहे। तो आनंद गगनात मावेना। खंडू नारायण मुरुडकर यांच्या गाडी बैलगाडी क्षेत्रामध्ये रोडवरचे फायनल किंग, आणि त्यांना हा समर्थ करतो मी। हा आजचा नंबर, आजचा गुलाम मी त्यांना करतो, कैलासवासी खंडू नारायण मुरुडकर यांचे वडील, त्यांना तुम्ही समर्पित करता। हो, आजचा तुम्ही आता मला बोलतानाच बोलत की गाडी तिकडे पलटी झालेली होती, त्यानंतर तुम्ही येऊन सरळ करून ती गाडी माझ्या देवी पारंगी मधला एक आमेश घरात म्हणून हौशी व्यक्तिमत्व मित्र परिवार पैकी आहे, तो त्यांनी सरळ करून बसायचा प्रयत्न केला, जमलं नाही माझ्या काही कारणास्तव त्याला, पण एक परमेश्वराचा अवतार कोणतरी त्यामध्ये शंकराचा भगवानचा बसूनच आले आणि गाडी रेषेवर अंतरामध्ये आलेली आहे। आणि ही सगळे नियोजन किंग हे स्वतः बघतात, अनिकेत पालवणकर, आकाश रोटकर हे स्वतः बघतात, हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत। आणि मला आजचे गुलाल भेटलेला आजपर्यंतचा, तो त्यांच्या मुलाने हॅट्रिक मी नक्कीच मारणार, फायनलची हॅट्रिक मारणार, त्याबद्दल मला वादत नाही, विश्वास आहे मला, माझ्या विश्वास आहे। कारण की येणाऱ्या दिवसामध्ये अजून शर्यती आहेत, त्यातले मी सांगेल एक आपली मानाची शर्यत गुढीपाडव्या निमित्त होणार आहे, आणि अर्थातच एक बेलीला पण एक मोठी शर्यत लागणार आहे, बाईकची शर्यत होणार आहे। माझी ही जोडी आहे अरेक छबे आणि बालमा, ही साई किसन रिसॉर्ट काशीदला असते, पण गाडी ही दिवी पारंगीच्या नावाने चालते। जागमाता देवीच्या आशीर्वादाने आणि फॅन क्लब दिवी पारंगीचा भरपूर आहे माझ्यासाठी। खरोखर माझी गाडी बघासाठी 5 तालुक्यामध्ये आज माझ्या गाडीचं नाव आहे बाबराव मुरुडकर। रोहा, अलिबाग, पेन, मुरुड, तला यामध्ये माझं सध्या फायनलचं वर्चस्व आहे। दिव्यागारला गेल्या वर्षी एक वेळ नेली होती, म्हणजे 5-6 तालुक्यामध्ये वर्चस्व, आणि फायनलला सेमी फायनललाच गाडी चालते। ह्या वर्षी मी फायनलला उतरवलेली आहे, गेल्या वर्षी फायनल मारली, ह्या वर्षी सलग 2 वेळा उतरले, 2 वेळा गुलाल पात्र झाले गाडी, आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार, त्याबद्दल अजिबात वाद नाही। हॅट्रिक म्हणजे मी सांगेल की तीच जी 11 तारखेला शर्यत होणार तिथेच गाडी असणार आहे, बाईक जिथे पारितोषिक आहे। मला असं वाटतं का तिथे तुम्ही गुलालाचे मानकरी व्हाल म्हणून? हो, नक्कीच नंबर मारा, कारण का मागच्या वेळी काय झालं, मी टाइमिंगला साताऱ्याला टायमिंग दिला होता, टायमिंग मध्ये माझी गाडी बसली, नंतर जी फायनल मारली त्यामध्ये आले काय मोठमोठे गार केले गंमत मध्ये, त्यांच्यासाठी आणलाय पिंजरा, पण मी सांगतो त्यांच्यासाठी आणलाय खंडोबाचा खटारा, लक्षात घ्या। नाही म्हणजे मी स्वतः तुम्हाला बोलेल की स्पर्धा खूप, म्हणजे जी कॉम्पिटिशन आहे ती टफ आहे। मी पण असं कोणाला डायरेक्टली बोलू नाही शकत की तुम्ही गुलालाचे मानकरी व्हाल बोला किंवा काय, जो तो बैलगाडा मालक असतो तो मेहनत करत असतो, प्रत्येकाची मेहनत असते, पण मेहनतीला यश येतच असतं। तुम्ही गाडी हाकललीत म्हणजे आजच्या गुलालामध्ये तुम्ही पात्र झालात, अर्थातच तुम्ही खरंच खूप सुंदर गाडी हाकललीत। गाडी ते बोललेच मला आता की गाडी पलटी झालेली होती, त्याच्यानंतर पण गाडी तुम्ही आणली, तर म्हणजे ते सर्व अनुभव कसा झालेला होता तुमचा? अनुभव म्हणजे त्यांची मेहनती, बैलांवर विश्वास म्हणजे बैलांनी खरंच तुम्हाला खूप चांगली साथ दिली।
साथ दिली. तर खरंच खूप सुंदर असा काका तुमचा आजचा निकाल लागलेला. मी आशा करतो की ज्या प्रकारे दादा बोललेत आता आणि की दुसरी गोष्ट जे बैलांचं पालन पोषण करतो खाणं कोणी पुरवतं पण त्यांना जे पाहिजे पौष्टिक टायमानुसार माझा जो मेन आहे माणूस शोधकर त्याचं श्रेय जास्त बैलांच्या पुढे. मी अच्छा. फक्त मालक हा फक्त खाण्यासाठी बाकी ते श्रेय त्याच्या श्रेणीत लावत बैलांचा आहे. बैलांचं सगळं चांगलं आहे. बैलांचं सर्व तुम्हीच बैलांची बघता साथ आहे प्रेमाला. पूर्ण, म्हणून तुम्ही बैलाची काळजी खूप सुंदर अशी घेता. तर खरंच आणि खूप आणि माझा भाऊ लहान भाऊ हा त्याला पण आवड नेहमी. अच्छा, खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला काकांचा. मी अपेक्षा करतो की ज्या प्रकारे तुम्ही बोलला त्याच प्रकारे तुमच्या येणाऱ्या दिवसांमध्ये पण असेच गुलालाचे मानकरी व्हाल तुम्ही. त्यासाठी शुभेच्छा. तर ही जी मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.